नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 6वीच्या पुस्तकातील 6वा धडा बडबडे कासव. हा मधुबन पब्लिकेशनच्या पुस्तकातील धडा आहे. तर बडबडे म्हणजे काय? तर बडबडे म्हणजे टॉकेटिव्ह आणि कासव म्हणजे टॉर्टॉइज. सो दिस इज अ स्टोरी ऑफ टॉकेटिव्ह टॉर्टॉइज. आता या स्टोरीमध्ये काय आहे तर त्या कासवाचा स्वभाव असतो किंवा त्याची सवय असते की बडबड करण्याची. अँड बिकॉज ऑफ दॅट इट फॉल इन टू ट्रबल अँड इट रिझल्ट्स इन टू हिज डेथ. दिस स्टोरी इज अबाउट अ टॉर्टॉइज नेम बबलू. त्याचं नाव काय होतं? बबलू. अँड हाऊ हिज हॅबिट ऑफ कॉन्स्टंटली टॉकिंग रिझल्ट्स इन हिज डेथ. दॅट इज shown or that is written in this story. The moral is how we all are victims of our habits. म्हणजे आपण आपल्या सवयीला बळी पडतो. So we should get rid of our habits as soon as possible. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आपण हॅबिट्सपासून दूर जायला पाहिजे. अदरवाईज दे विल ट्रबल अस. वी गेट फॉल इन टू अ डेंजर. ओके, तर अशी ही स्टोरी आहे, ती आपण रीड करूया. एका जंगलात एक मोठा वर्तुळाकार तलाव होता. सो इन वन जंगल देअर वॉज अ सर्क्युलर लेक. वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, तलाव म्हणजे लेक. तलावाच्या एका बाजूने हिरवीगार वनश्री होती. आता इथे तलाव कसा होता हे लेखकाने डिस्क्राईब केलंय. कारण मग तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं ना की तलाव कसा होता. म्हणून लेखकाने असं लिहून ठेवलेलं आहे. रायटर हॅज रिटन दिस टू मेक यू इमॅजिन द ॲक्च्युअल स्टोरी. मग तलावाच्या एका बाजूने हिरवीगार वनश्री होती. सो वन साइड ऑफ अ लेक देअर वॉज अ लश ग्रीनरी. वनश्री म्हणजे ग्रीनरी आणि हिरवीगार म्हणजे लश ग्रीन. आणि दुसऱ्या बाजूने डोंगररांग होती. अँड अदर साइड ऑफ द लेक देअर वॉज अ माउंटन रेंज. त्या वर्तुळाकार तळ्यात राहत होते एक कासव. इन दॅट सर्क्युलर लेक देअर वॉज लिव्हिंग अ टॉर्टॉइज. त्याचे नाव होते बबलू. हिज नेम वॉज बबलू. सो कोण राहत होतं तळ्यामध्ये? कासव. आणि त्याचं नाव काय होतं? बबलू. तळ्याच्या पाण्यात पडणारे डोंगराचे प्रतिबिंब पाहण्यात त्याचा काही वेळ जाई. ही यूज टू स्पेंड हिज टाइम इन सीइंग द रिफ्लेक्शन. प्रतिबिंब म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ माउंटन्स इन वॉटर ऑफ द लेक. ही यूज टू स्पेंड हिज टाइम और हिज टाइम वॉज पासेस part of his time was passes in seeing the reflection of mountain in the water of lake. ओके, बाकी सगळा वेळ कुणाशी ना कुणाशी ते बोलत असे. रेस्ट ऑफ द टाइम ही यूज टू स्पीक विथ समवन. ओके, म्हणजे काही वेळ ते रिफ्लेक्शन पाहायचं डोंगराचं, म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ माउंटन ही यूज टू सी इन द लेक वॉटर. अँड रेस्ट ऑफ द टाइम ही यूज टू स्पीक विथ समवन. कधी पाण्यातल्या माशांशी. आता कोणाकोणाशी बोलायचं टॉर्टॉइज? समटाइम्स ही यूज टू स्पीक विथ द फिशेस इन द वॉटर. कधी काठावरच्या बेडकांशी. समटाइम्स ही यूज टू स्पीक विथ द फ्रॉग ऑन द बँक ऑफ अ लेक. काठ म्हणजे बँक आणि बेडूक म्हणजे फ्रॉग. तर कधी पाण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांशी. आणि समटाइम्स ही यूज टू स्पीक विथ द बर्ड्स विच आर कमिंग टू ड्रिंक वॉटर. पाण्यासाठी येणाऱ्या म्हणजे बर्ड्स कशासाठी यायचे? त्या लेकमधलं पाणी प्यायला यायचे. सो समटाइम्स दॅट बर्ड्स यूज टू कम टू ड्रिंक लेक वॉटर अँड दॅट टॉर्टॉइज यूज टू स्पीक विथ दोज बर्ड्स. मग कुणाशी? माशांशी, बेडकांशी, पक्ष्यांशी. ओके, ते बोलत असे. फार बडबड्या स्वभावाचे होते ते कासव. कसं होतं? द नेचर ऑफ दॅट टॉर्टॉइज वॉज व्हेरी टॉकेटिव्ह. ओके, त्याचा स्वभाव म्हणजे नेचर. द नेचर ऑफ दॅट टॉर्टॉइज वॉज व्हेरी टॉकेटिव्ह. पण मनाने फार मोकळे, सगळ्यांशी मैत्री करणारे. आता त्याच्यात ही एकच हॅबिट वाईट होती त्याची, त्या कासवाची. हिज वन हॅबिट इज बॅड. ॲक्च्युली बोलणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलता तेव्हा तुमचे थॉट्स शेअर होतात, यू गेट नॉलेज. बट टू सम एक्सटेंट इफ यू आर कंटिन्युअसली टॉकिंग दॅट इज नॉट गुड हॅबिट. ओके, मग पण त्या कासवाचं काय होतं? त्याचा स्वभाव जरी बडबड्या असला, ही हॅज टॉकेटिव्ह नेचर, पण ते मनाने फार मोकळे, सगळ्यांशी मैत्री करणारे होते. दॅट टॉर्टॉइज वॉज व्हेरी फ्री इन हिज माइंड और फ्रॉम हार्ट अँड ही यूज टू मेक फ्रेंडशिप विथ एव्हरीवन. आता काय झालं? एकदा काय झाले, पाण्यातून बाहेर येऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात ते कोवळ्या लुसलुशीत गवतावर बसले होते. ओके, आता काय झालं? वन्स व्हॉट हॅपन, पाण्यातून द टॉर्टॉइज केम आउट ऑफ वॉटर अँड
tortoise was sitting in a sun अर्ली मॉर्निंग. सकाळच्या कोवळ्या उन्हात मीन्स अर्ली मॉर्निंग सन्स इज कॉल्ड एज कोवळं ऊन. ओके. कोवळ्या लुसलुशीत गवतावर मजेत बसले होते. लुसलुशीत म्हणजे व्हेरी सॉफ्ट ग्रास. ओके. गवत म्हणजे ग्रास. कोवळ्या म्हणजे ते सुद्धा छोटं छोटं गवत. ओके. स्मॉल ग्रास दॅट इज कॉल्ड एज कोवळं ग्रास. कोवळ्या लुसलुशीत गवतावर मजेत बसले होते. ही वॉज हॅपीली सिटिंग. अंगावरच्या जाड कवचातून मान. आता इथे खाली एक चित्र आहे बघा. या चित्रामध्ये काय दिलंय, इथे सूर्य असा वर येताना दिसतोय. सन इज रायझिंग अँड माउंटन्स आर देअर अँड इन द लेक यू कॅन सी द रिफ्लेक्शन ऑफ माउंटन्स. म्हणजे जसं वर्णन केलेलं आहे तसं हे चित्रामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. मग आता हे काय, अंगावरच्या जाड कवचातून मान बाहेर काढून ते सगळीकडे बघत बसले होते. म्हणजे आता कासवाच्या अंगावर काय असतं, जाड कवच असतं, थिक शेल असते. सो ही वॉज स्ट्रेचिंग हिज दॅट नेक आउटसाइड दॅट थिक शेल अँड ही वॉज वॉचिंग एव्हरीवेअर. सगळीकडे बघत बसले होते. म्हणजे ते कासव सगळीकडे बघत होते. बरं का मित्रांनो, कासव पाण्यात राहू शकते तसेच जमिनीवरही राहू शकतो. सो फ्रेंड्स, डू यू नो दॅट टॉर्टॉइज कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. जमीन म्हणजे लँड आणि पाण्यात म्हणजे in water. So do you know that tortoise can live in both water as well as land. ह्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला सायन्समध्ये जे प्राणी, द ॲनिमल्स दोज विच कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड, दीज आर कॉल्ड एज ॲम्फिबियन्स. मग टॉर्टॉइज हे काय आहे, ॲम्फिबियन आहे. आज ते सकाळचे कोवळे ऊन खात बसले होते. सो द टॉर्टॉइज वॉज टेकिंग अ सन बाथ इन द मॉर्निंग. ओके. इतक्यात त्याला पंखाचा फडफड असा आवाज ऐकू आला. जस्ट देन, इतक्यात म्हणजे जस्ट देन, ही हर्ड अ साऊंड ऑफ विंग्स. तो आवाज कसा होता, फडफड. म्हणजे तुम्ही जर साऊंड असा व्यवस्थित ऐकला पंखाचा तर तो कसा येतो, फडफड. तसा आवाज त्या कासवाला ऐकू आला. कासवाने खडकाच्या दिशेने बघितले. ही हॅज सीन इन द डिरेक्शन ऑफ रॉक्स. त्याचे दोन दोस्त चिंकू आणि टिंकू हे दोन बगळे खडकावर विसावले होते. मग काय दिसलं त्याने जेव्हा त्या दिशेने बघितलं तेव्हा, हिज टू फ्रेंड्स चिंकू अँड टिंकू हे दोन बगळे म्हणजे क्रेन और हेरॉन, हे खडकावर विसावले होते. मीन्स दे वेर रेस्टिंग ऑन द रॉक्स. तिघांनी एकमेकांशी थोडा वेळ गप्पा मारल्या. तिघांनी मीन्स थ्री ऑफ देम चॅटेड विथ ईच अदर. एकमेकांशी म्हणजे विथ ईच अदर. बबलूने त्यांना विचारले, आज कुठे जाणार मासे पकडायला. सो बबलू आस्क देम, वेर आर यू गोइंग टुडे फॉर दॅट कॅचिंग द फिश. म्हणजे त्या बगळ्यांचं खाद्य काय असतं, मासे. मग त्यांना मासे पकडावे लागतात ना. मग त्या बबलूने त्यांना विचारलं की वेर आर यू गोइंग टुडे फॉर कॅचिंग द फिश. मासे पकडायला तुम्ही कुठे जाणार आहात. लांब उडत जाणार तिकडे. मग ते बगळे काय म्हणाले की लांब उडत जाणार. वी विल फ्लाय हाय देअर. तिकडे म्हणजे देअर, डोंगरापलीकडे. बियॉन्ड दॅट माउंटन. डोंगरापलीकडे म्हणजे बियॉन्ड दॅट माउंटन. इकडे तू फार बोलतोस. हिअर यू आर टॉकिंग टू मच. फार बोलतोस म्हणजे यू आर टॉकिंग टू मच. त्या आवाजाने मासे पळून जातात. सो फिशेस रन अवे बिकॉज ऑफ युअर व्हॉइस. कारण तू कंटिन्युअसली बोलतोस. मग त्या मासे वगैरे कसे असतात, जिथे त्यांना डिस्टर्बन्स नसतो त्या ठिकाणी ते येतात. ओके. सो दॅट हिज फ्रेंड्स वेअर टेलिंग हिम दॅट बिकॉज यू टॉक कंटिन्युअसली. इकडे तू फार बोलतोस, यू आर टॉकिंग टू मच. त्या आवाजाने बिकॉज ऑफ दॅट साऊंड दॅट फिशेस रन अवे. एक मासा पकडायला आम्हाला तासनतास पाण्यात तात्कळत उभं राहावं लागतं. तात्कळत उभं राहावं लागतं म्हणजे वेटिंग फॉर अ लॉंग टाईम, दॅट इज कॉल्ड एज तात्कळणे. वेटिंग फॉर अ लॉंग टाईम म्हणजे तात्कळणे. मग ते काय सांगतात की त्याच्यामुळे टू कॅच अ सिंगल फिश अल्सो, एक मासा पकडायला मीन्स टू कॅच अ सिंगल फिश अल्सो वी नीड टू स्टँड इन वॉटर फॉर अवर्स अँड अवर्स. तासन तास म्हणजे अवर्स अँड अवर्स. ओके. बरं बाबा, नाही बोलत मी, गप्प बसतो अगदी. आता तो कासव कसा होता, ही वॉज गुड फ्रॉम हार्ट. ओके. अँड ही नीड्स फ्रेंड्स. सो ही सेड ओके आय विल नॉट टॉक. नाही बोलत मी, गप्प बसतो अगदी. आय विल कीप क्वाईट असं तो त्यांना सांगतो. पण आता त्याची ती सवयच असते.
मग हॅबिट माणसाची किंवा प्राण्यांची पटकन जाते का? सो त्याचं नेचर होतं ते. सो ही कुडंट डू इट. ओके, 2 मिनिटे होत नाही तो बबलू पुन्हा विचारू लागला. सो विदिन 2 मिनिट्स ही स्टार्टेड आस्किंग अगेन. म्हणजे तो 2 मिनिटं सुद्धा शांत बसला नाही. ओके, तुम्ही डोंगरापलीकडे जाता तिकडे कसं वाटतं? मग त्याने काय, त्याला क्युरिओसिटी निर्माण झाली, कारण ही यूज टू स्टे इन वॉटर ओनली अँड कासव द टॉर्टॉइज मूव्स व्हेरी स्लोली. सो ही कांट गो अँड वॉच व्हॉट इज देअर बिसाइड्स दॅट माउंटन. सो ही वॉज क्युरियस. मग त्याला काय झालं, त्या क्युरिओसिटीमुळे ही कुडंट कीप हिज माउथ शट. मग 2 मिनिटे होत नाहीत, मीन्स विदिन 2 मिनिट्स दॅट बबलू स्टार्टेड आस्किंग क्वेश्चन्स. तुम्ही डोंगरापलीकडे जाता तिकडे कसं वाटतं? हाऊ डू यू फील वेन यू आर गोईंग बियॉन्ड दॅट माउंटन्स? तिकडे कसं वाटतं मीन्स हाऊ डू यू फील डोंगरापलीकडे मीन्स बियॉन्ड दॅट माउंटन्स. आता ते काय म्हणाले, अरे आम्ही इथून अजून उठलोही नाही इतक्यात तू बोलायला लागलास. मग त्यांना त्याची सवय माहिती होती, त्यांचा मित्र होता ना तो. सो दे आर नोईंग हिज हॅबिट. सो दे आस्क हिम, अरे why are you talking? We are still sitting here. We are not still get up from our place and still you are just then you started talking. म्हणजे त्यांना ते वाटलं की अरे हा आत्ताच आपण इथून उठलोही नाही आहोत. वी डिडंट गेट अप ऑल्सो अँड स्टील ही जस्ट देन ही स्टार्टेड टॉकिंग. मीन्स फॉर अ स्मॉल टाईम ऑल्सो ही कॅनॉट कीप हिज माउथ शट. ओके, आता पुढे काय झालं ते आपण बघूया. चिंकू म्हणाला, बडबड्या कुठला? म्हणजे आपण एखाद्या मित्राला म्हणतो ना, त्याच्या स्वभावावरून आपण नाव ठेवतो. कधीतरी एखादा मित्र आपला कंजूस असतो, त्याला कंजूस म्हणतो. कंजूस म्हणजे इज नॉट स्पेंडिंग मनी अँड ऑल, किंवा शेअर करणारा नसतो, त्याला आपण सेल्फिश म्हणतो. तसं चिंकू म्हणाला, बडबड्या कुठला? म्हणजे त्याला काय म्हणाला तो, बडबड्या म्हणजे टॉकेटिव्ह. तिकडे डोंगरापलीकडे खूप छान मोठा जलाशय आहे. जलाशय म्हणजे वॉटर रिझर्वायर. ओके, मग ते त्याला सांगायला लागले बबलूला की काय आहे एक्झॅक्टली त्या माउंटन, बियॉन्ड दॅट माउंटन. सो देअर बियॉन्ड दॅट माउंटन देर इज अ व्हेरी नाईस बिग वॉटर रिझर्वायर. खायची प्यायची अगदी चंगळ आहे. चंगळ म्हणजे मजा आहे. खायची प्यायची मीन्स इटिंग अँड ड्रिंकिंग. देर इज अ व्हेरी मच दॅट अबंडन्स ऑफ फूड अँड खायची प्यायची याचा अर्थ होतो अबंडन्स ऑफ फूड अँड वॉटर. ओके, खाणं म्हणजे काय तर त्यांचं फूड आणि पिणं म्हणजे वॉटर. सो दे वर टेलिंग हिम दॅट देर इज अ अबंडन्स ऑफ फूड अँड वॉटर अँड लॉट ऑफ फन देअर. चंगळ आहे म्हणजे काय, मजा आहे तिकडे. देर इज अ फन. ओके, गोगल गाई आहेत. देर आर लॉट ऑफ स्नेल्स. बाजूला हिरवगार कोवळं लुसलुशीत गवत आहे. सो बिसाइड देर इज अ ग्रीन सॉफ्ट अँड स्मॉल grass is there. Small means just growing grass, that is called as कोवळं. just growing grass, that is called as कोवळं. गप्पा मारायला ही खूप मित्र आहेत. there are lot of friends to talk with us or chat with us. गप्पा मारायला खूप मित्र आहेत. there are lot of friends to chat. टिंकू म्हणाला, टिंकू से. आता त्या कासवाला काय झालं की क्युरिओसिटी निर्माण झाली, बिकॉज ही डिडंट सी देम all these things, fun, a lot of eating things, drinking things and lot of that friends are there. So he got tempted. मला ते सगळं बघायचं आहे. he told that I want to see it, everything I want to see. सगळं means all. पण मी कसं ते सारं बघणार? पण आता कासव कसा एवढा चालत जाणार एवढ्या लांब? ओके, बिकॉज कासव द टॉर्टॉइज वॉक्स व्हेरी स्लोली अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू रीच बियॉन्ड दॅट माउंटन. पण मी कसं ते सारं बघणार? हाऊ आय विल सी दॅट? मी तर इथे पाण्याचाच असतो. आय एम स्टेइंग इन वॉटर ओनली हिअर. इथे म्हणजे इथे आय एम हिअर, आय एम इन वॉटर ओनली. इथल्या इथेच फिरतो. आय एम रोमिंग हिअर अँड अराउंड हिअर. अराउंड इथल्या इथेच मीन्स हिअर ओनली, अराउंड दिस लेक. काय करावं बरं? व्हॉट आय नीड टू डू? मला तर उडताही येत नाही तुमच्यासारखं. आय कांट फ्लाय लाईक यू. तुमच्यासारखं मीन्स लाईक यू. उडता येत नाही मीन्स आय कांट फ्लाय. बबलू म्हणाला. ही वॉज अपसेट अँड ही एक्सप्रेस्ड हिज फिलिंग्स इन फ्रंट ऑफ हिज फ्रेंड्स. बबलू सेड. आता ते काय म्हणाले, काहीतरी युक्ती शोधूया. लेट्स फाइंड सम आयडिया. ते तिघेही विचार करू लागले. ते 3 ऑफ देम स्टार्टेड थिंकिंग. विचार करू लागले. इतक्यात टिंकूला एक युक्ती सुचली. जस्ट देन टिंकू थॉट अँड आयडिया. युक्ती म्हणजे आयडिया. तो म्हणाला, हे बघ बबलू, आम्ही झाडाची एक मोठी काठी आणतो. तो काय म्हणाला की बबलू आपण काय करूया, वी विल ब्रिंग वन बिग स्टिक ऑफ ट्री. ओके,
दोन्ही बाजूंना आम्ही चोचीत काठी धरून ठेवतो. म्हणजे ती झाडाची काठी म्हणजे काय, तर स्टिक, एक बिग स्टिक आणतो आम्ही झाडाची. वी विल ब्रिंग वन बिग स्टिक ऑफ अ ट्री. दोन्ही बाजूंना आम्ही चोचीत काठी धरून ठेवतो. वी विल होल्ड इट ऑन बोथ द साइड इन अवर बीक. वी होल्ड दॅट स्टिक इन अवर बीक फ्रॉम बोथ द साइड्स. ओके. तू तुझ्या तोंडात ती काठी मधोमध पकड. इन सेंटर यू कॅन होल्ड दिस स्टिक इन युअर माउथ. ते काय सांगतात की दोन साईडला आम्ही पकडतो. बोथ साइड्स दे विल होल्ड द स्टिक अँड इन बिटवीन दे टोल्ड दॅट ॲट द सेंटर यू होल्ड द स्टिक. पक्की धरून ठेव मीन्स यू होल्ड इट टाईटली. पक्की म्हणजे टाईटली. आम्ही तुला घेऊन उंच उडू. वी विल फ्लाय हाय. ओके, विथ यू. तुला घेऊन मीन्स विथ यू वी विल फ्लाय हाय. तू मात्र फक्त सगळीकडे मजा बघत राहा. सो यू जस्ट हॅव अ फन बाय वॉचिंग एव्हरीवेअर. सगळीकडे म्हणजे सर्वत्र. तो वरनं आता तो जाणार म्हणजे काय, त्याला सगळं खालचं दृश्य दिसणार ना. सो ही कॅन सी द सीनरी, ग्रीनरी डाऊन साईड, वॉट एव्हर इज देअर. सो ही कॅन एन्जॉय बिकॉज ही नेवर फ्लाईट. सो ही नेवर फ्लाय. ओके. सो ही कॅन सी द फन. ही कॅन सी द नेचर. ही कॅन एन्जॉय द नेचर. मग ते काय म्हणाले की तू फक्त सगळीकडे मजा बघत राहा. एकही शब्द बोलू नकोस. डोंट स्पीक सिंगल वर्ड. एकही शब्द, कारण त्याने तोंड उघडलं की तो खाली पडणार. ओके. अँड दे वेर नोईंग हिज हॅबिट. ही वॉज व्हेरी टॉकेटिव्ह. उंचावर जाऊ तसं गार गार छान. हां सॉरी, एकही शब्द बोलू नकोस. बोलशील तर वरून पडशील खाली. ते काय सांगतात की तू बोलशील एकही, डोंट स्पीक सिंगल वर्ड. बोलशील तर वरून खाली पडशील खाली. म्हणजे इफ यू स्पीक देन यू विल फॉल डाऊन. ओके. काठी तोंडात पकडल्यावर तोंड उघडायचं नाही. वन्स यू होल्ड द स्टिक यू शुड नॉट ओपन युअर माउथ. वन्स तो काठी तोंडात पकडल्यावर मीन्स वन्स यू होल्ड द स्टिक यू शुड नॉट स्पीक. यू शुड नॉट ओपन युअर माउथ. तोंड उघडायचं नाही मीन्स यू शुड नॉट ओपन युअर माउथ. उंचावर जाऊ तसं गारगार वारं असतं. सो वेन वी गो अप देर इज अ ब्रीज, कोल्ड ब्रीज विल बी देअर. गार वारं म्हणजे कोल्ड ब्रीज विल बी देअर. छान ढग असतात. ब्युटिफुल क्लाउड्स आर देअर. तिथून तू खालची जंगल डोंगराची मजा बघून घे मनसोक्त. ओके. सो यू कॅन सी द फन ऑफ जंगल ऑर माउंटन्स. आता ऑब्विसली ते वरण आपण जसं विमानातनं खाली बघतो तसंच ते काय सांगत होते की तू खाली बघ. वरून उडताना तू काय कर की यू एन्जॉय. मनसोक्त मीन्स फ्रॉम बॉटम ऑफ युअर हार्ट यू कॅन एन्जॉय. ओके. लाईक दॅट. मनसोक्त मीन्स फ्रॉम युअर हार्ट यू कॅन एन्जॉय दॅट मच दॅट फन इज देअर. ब्युटिफुल क्लाउड्स आर देअर. breeze is there, cold breeze is there. So you can enjoy this and you can see the greenery or nature of jungle and mountain. So it will be fun for you. मजा बघून घे मनसोक्त. So you enjoy it from bottom of your heart. टिंकू म्हणाला. हे सर्व ऐकून बबलू तर हरखूनच गेला. हरखून जाणे म्हणजे ही वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. म्हणजे त्याने जेव्हा हे सगळं ऐकलं, वेन ही हर्ड दिस ऑल दिस डिस्क्रिप्शन, दॅट टाइम ही वॉज व्हेरी मच हॅपी. ओके. हे सर्व आफ्टर लिसनिंग दिस बबलू गॉट व्हेरी मच हॅपी. आता तो काय म्हणाला आनंदाच्या भरात, नाही तोंड उघडणार मी. सो आय विल नॉट ओपन माय माउथ. नो, आय विल नॉट ओपन माय माउथ. तसं घोकतच बसतो आता. सो आय विल बाय हार्ट इट. बाय हार्ट घोकडे म्हणजे काय, आय विल कीप इन माइंड. ओके. असा त्याचा अर्थ होतो. घोकडे म्हणजे आय विल कीप इन माइंड और आय विल कीप दिस दॅट आय शुड नॉट ओपन माय माउथ. दॅट वाय आय विल कीप इन माय माइंड. ओके. घोकडे. So when you are speaking it in your mind again and again, that is called as घोकणे. Okay. So he was telling that I will remind myself. Okay. घोकणे म्हणजे इथे त्याचा अर्थ होतो I will remind myself that I should not speak. त्याने वचन दिले. ही प्रॉमिस्ड. झाले. तिघांचे दुसऱ्या दिवशी जायचे ठरले. सो नाव दे हॅव डन and they decided that next day they will go. दुसऱ्या दिवशी means next day they have decided to go. एका झाडाची वाळलेली आणि दणकट फांदी चिंकू टिंकूने आणली. सो चिंकू टिंकू brought one dried and strong branch of a tree. बबलू गवतावर बसून उत्सुकतेने त्यांची वाट बघत होता. बबलू was eagerly, उत्सुकतेने means eagerly waiting
by sitting on the grass. Bablu was sitting on the grass and eagerly waiting for them. वाट बघणे म्हणजे waiting for them. एकीकडे घोकत होता, मीन्स ही वॉज ट्राईंग टू फिक्स इन हिज माइंड दॅट ही विल नॉट ओपन हिज माउथ. वर गेल्यावर तोंड उघडायचं नाही. सो वेन ही विल फ्लाय, वर जाणे मीन्स ही विल फ्लाय, दॅट टाइम ही विल नॉट ओपन हिज माउथ. अजिबात बोलायचं नाही. सो आय विल नॉट स्पीक स्ट्रिक्टली. अजिबात बोलायचं नाही मीन्स आय विल स्ट्रिक्टली नॉट स्पीक. झाली प्रवासाला सुरुवात. सो दे झाले मीन्स डन, एव्हरीथिंग डन. आणि दे हॅव स्टार्टेड फॉर देअर वॉयेज. प्रवासाला सुरुवात झाली, देअर वॉयेज. बबलूने आपल्या तोंडात काठी घट्ट धरून ठेवली होती. सो बबलू होल्ड दॅट स्टेक व्हेरी टाईटली इन हिज माउथ. तोंडात त्याने काय केलेलं की ही वॉज टाईटली होल्डिंग द स्टेक इन हिज माउथ. चिंकू आणि टिंकू आकाशात वर वर उडी लागले. दे स्टार्टेड फ्लाइंग हाय इन द स्काय. चिंकू आणि टिंकू वर वर उडू लागले, मीन्स दे वेर गोईंग अप वाईल फ्लाइंग. ओके. ढग, गार वारा, खाली दिसणारी गावे, डोंगर दऱ्या, मोठा जलाशय, वनराई बघून बबलू खूप खुश झाला. ऑब्वियसली that was a great experience for him because he was first time flying and he was seeing from so high. Okay, so what he has seen, dhag means clouds, गार वारा means cold breeze, खाली दिसणारी गावे, so villages. Okay, गावे म्हणजे villages, खाली दिसणारी means he is seeing those villages from that up. So these villages were at downside or on land. डोंगर दऱ्या, सो माउंटन्स, व्हॅलीज. दऱ्या मीन्स व्हॅलीज, डोंगर म्हणजे माउंटन्स. तो मोठा जलाशय, बिग रिझर्वायर. वनराई मीन्स ग्रीनरी. ऑल दिस थिंग्स, आफ्टर सीइंग ऑल दिस थिंग्स बबलू खूप खुश झाला. बबलू वॉज व्हेरी हॅपी. ती सृष्टीची शोभा पाहण्यात इतका रंगून गेला की तोंड उघडायचं नाही हेच तो विसरला. आता मजा बघा. तो त्याने स्वतःला प्रॉमिस केलेलं की आय विल नॉट ओपन माय माउथ. ओके. But when he was watching this beautiful scenery and all the new things he was first time watching, he forgot. Okay, what he forgot? That he should not open his mouth. Okay, म्हणजे तो बिचारा बबलू, means poor Bablu, forgot that he should not open his mouth. And what happened next? त्याच्या मनात विचार आला, वा काय छान आहे हे जग म्हणजे वर्ल्ड. म्हणजे त्याच्या मनात विचार आला की हाऊ वंडरफुल दिस वर्ल्ड इज. वा मीन्स ब्युटिफुल, काय छान आहे हे जग. सो हाऊ वंडरफुल दिस वर्ल्ड इज. त्याच्या मनात विचार आला, मीन्स थॉट केम इन हिज माइंड. विचार म्हणजे थॉट, मन म्हणजे माइंड. सो थॉट केम इन हिज माइंड, वाव हाऊ ब्युटिफुल दिस वर्ल्ड इज. असे म्हणण्यासाठी त्याने तोंड उघडले. आता तो एवढा त्याच्यामध्ये हरकून गेलेला आहे. ही वॉज सो डीपली इन्वॉल्ड इन द नेचर और सीनरी और वॉट ही वॉज वॉचिंग दॅट ही टोटली फॉरगॉट दॅट ही शुड नॉट ओपन हिज माउथ. अँड इन that happiness he opened his mouth and said, wow, what a nice world this is. आणि असं म्हणण्यासाठी he has opened his mouth to say this line. इतका वेळ तोंड उघडायचे नाही म्हणून घोकू नये. शेवटी सवयीप्रमाणे बबलूने तोंड उघडले. सो ॲट लास्ट आफ्टर सो मेनी टाइम्स ही वॉज केप्ट दॅट प्रॉमिस दॅट ही विल नॉट ओपन हिज माउथ. असं त्याने स्वतःला बजावलं होतं. ही वॉज सो मेनी टाइम्स ही वॉज टेलिंग हिमसेल्फ. घोकणे मीन्स ही वॉज फर्मली डिसाइडिंग और ही वॉज कीपिंग हिज माइंड that Gokade means wrote. Okay, he was writing in his mind that I will not open the mouth. And still because of his habit at last, शेवटी means at last he has opened his mouth. सर्वजण सवयींचे गुलाम असतात. सो वी ऑल आर सर्वंट ऑफ आवर हॅबिट्स. मीन्स वी कॅनॉट कंट्रोल अवर हॅबिट्स. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. ओके. सर्वजण सवयींचे गुलाम असतात. सवयी म्हणजे हॅबिट. सर्वजण मीन्स ऑल. गुलाम म्हणजे सर्वंट. सो वी ऑल आर सर्वंट्स ऑफ अवर हॅबिट्स. सो यू नीड टू बी व्हेरी डिटरमाइंड टू गेट रीड फ्रॉम अ बॅड हॅबिट. ओके. अँड दॅट टाइम ओनली यू कॅन
leave or get rid from your habits. And if you have a single bad habit also, you should work on it so that you will not fall in any further trouble or danger. तोंड उघडता क्षणीच बबलू धाडकन खाली कोसळला. सो ॲज सून ॲज, उघडता क्षणीच मीन्स ॲज सून ॲज ही हॅज ओपन हिज माउथ, ही फॉल डाऊन धाडकन. धाडकन मीन्स व्हेरी फास्ट. ओके, आता तो वरून खाली आला म्हणजे कसा धाडकन आला, व्हेरी फास्ट. ही केम डाऊन ॲज सून ॲज ही ओपन हिज माउथ. कोसळला मीन्स ही फॉल डाऊन. ते पाहून चिंकू आणि टिंकू घाबरले. आता नाव दे his friends were very much afraid. घाबरले means afraid because that Bablu was their good friend, and they felt very bad that he has opened his mouth and because of that he fall down. त्यांना वाईटही वाटले. they felt very bad. चिंकू ते पाहून सहज उद्गारला. so चिंकू said आफ्टर सीइंग इट, ही सेड, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आता हे एक हे फ्रेज आहे मराठीमधली, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. खोड म्हणजे सवय. ओके, वाईट जी सवय असते, बॅड हॅबिट असते ना, त्याला खोड असं म्हणतात. ओके, आता जित्याची म्हणजे द पर्सन हु इज अलाइव्ह, त्याला जिवंत माणूस. जिता म्हणजे काय, तर जिवंत माणूस. जिवंत माणसाची जी सवय असते किंवा बॅड हॅबिट असते, मेल्याशिवाय जात नाही. सो इट नेवर गोज बिफोर द डेथ, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे असं म्हणतात की एखाद्याची वाईट सवय आहे, एखाद्याची बॅड हॅबिट नेवर गोज बिफोर द डेथ, अशी एक म्हण आहे. मेल्याशिवाय मीन्स दॅट विदाऊट डेथ. हेच खरे. तो काय उद्गारला चिंकू, शेवटी काय उद्गारला, ही सेड इन दॅट फ्लो, ही सेड दॅट जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. सो द हॅबिट ऑफ that alive person never goes before his death. ओके, तर असा हा छान धडा आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला ह्या धड्यात खूप सारं शिकायला मिळेल. यू विल गेट मेनी थिंग्स टू लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. तुम्हाला हा आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही लाईक केलं तरच तुम्हाला ते पुढचे व्हिडिओ मिळत जाणार. हे व्हिडिओ माझे स्प्रेड होणार. सो यू कॅन जस्ट क्लिक ऑन द लाईक बटन आणि मग तुमच्यासारख्या अनेक मुलांना त्याची मदत पण होऊ शकते. सो प्लीज क्लिक ऑन द लाईक बटन, शेअर इन युअर अमंग युअर सर्कल, इन युअर फ्रेंड्स, अँड प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. धन्यवाद.